नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण लाल भोपळ्यापासून चविष्ट अशी रेसिपी बनवणार आहोत. लाल भोपळ्यापासून डोसा बनवणार आहोत. सहसा लहान मुलं लाल भोपळा खात नाहीत किंवा त्याची भाजी पण मुलं तोंडातही घालत नाहीत. म्हणून असा डोशाचा एक प्रकार करून आपण जर त्यांना पौष्टिक अशी रेसिपी दिली तर लहान मुलंसुद्धा खातील आणि नाश्तासुद्धा आपला पौष्टिक चविष्ट असा होईल. तर इथं लाल भोपळ्याचा खीस घेतला आहे मी करून. अशा पद्धतीने 1 वाटी असं लाल भोपळ्याचा खीस करून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. लाल भोपळ्याचा खीस टाकल्यानंतर आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या टाकल्या आहेत. 3 ते 4 अशा हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. 7-8 अशा लसूण पाकळ्या, ओलं खोबरं आणि एक छोटा कांदा रफली चॉप करून टाकला आहे. तर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण छान असं स्मूथ अशी याची पेस्ट बनवून घेऊया. मोठ्या भांड्यात मी पेस्ट बनवून घेतली आहे आणि आता ही पेस्ट आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आणि यासाठी आपल्याला एक वाटी असं तांदूळ मी एकीकडे भिजू घातलं होतं. 3 ते 4 तासासाठी हे तांदूळ भिजवून घेतले आहे किंवा रात्रभर भिजवलं तरीही चालेल. तर हे तांदूळसुद्धा आपण ह्याचीसुद्धा स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया. तांदूळ छान असं भिजलं पाहिजे. 2 ते 3 तासासाठी वेळ नसेल तर, आणि वेळ असेल तर रात्रभर तुम्ही भिजवू शकता. तर इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी बाइंडिंगसाठी 2 ते 3 चमचे, तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 ते 3 चमचे आणि ह्याचीसुद्धा छान अशी पेस्ट बनवून घेऊया आपण. स्मूथ अशी पेस्ट झाली आहे तांदळाची सुद्धा आणि हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊया. हे मिश्रण आपण एकजीव करून घेतलं आहे बघू शकता आणि हे 10 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. आणि यात नंतर 10 मिनिटानंतर चवीनुसार मीठ टाकून हे छान असं एकाच दिशेने फेटून घेऊया. यामध्ये जर तुम्हाला सोडा घालायचा असेल किंवा इनो तरी तुम्ही थोडासा घालू शकता, पण गरज नाही सोड्याची किंवा इनोची. तर इथं तवा असा मी गरम करून घेतला आहे आणि एकदम लहान आच करून आपण पाणी शिंपडून ओल्या फडक्याने पुसून घेतला आहे आणि 2 पळ्या टाकून असा एकसारखा असा डोसा पसरून घेऊया. आणि आता मध्यम आच करून आपण हा डोसा छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. थोडासा 1 मिनिटापुरतं मी झाकण ठेवलं आहे. झाकण काढून हे छान असं मिश्रण आपलं सुकलं आहे. यावर तूप टाकूया किंवा लोणी टाकलं तरीही चालेल किंवा तेल टाकलं तरीही चालेल. तर छान असं आपण तूप टाकून घेतलं आहे. लहान मुलांसाठी बनवतो आहे त्यामुळं पौष्टिक हा डोसा तयार होतो आणि लहान मुलं आवडीनेसुद्धा खातील. फक्त मिरच्या थोड्या कमी जास्त तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपला हा डोसा क्रिस्पी असा कुरकुरीत असा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान होतात ह्याचे डोसे. नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा. आता मोठी आच करून मी पाणी शिंपडलं आहे, लहान आच केली आहे, पुसून घेतला आहे तवा लहान आच करून. आणि डोसा पसरवून झाल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला हा डोसा छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेतले आहेत. तर हिरव्या चटणीसोबत मी सर्व केलं आहे. तुम्ही नुसत्या लसणाच्या चटणीसोबत जरी तुम्ही सर्व केला तरीसुद्धा हा डोसा छान लागतो, कुरकुरीत असा लागतो. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.